मुंबईमध्ये पावसासोबतच आता रस्त्यात खड्डे पडायला सुद्धा सुरुवात झाल्याचं बघायला मिळत आहे। सायन ब्रिज तसंच चेंबूरकडे जाणाऱ्या ईस्टर्न हायवेवर आता खड्डे पडल्यात। दुचाकीस्वार खड्ड्यात अडकून अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि अचानक येणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावल्यानं कोंडीची सुद्धा समस्या उद्भवू शकते। तेच खड्डे आपण सध्या हे बघतोय। मुंबईत पावसाला सुरुवात झाली की रस्त्यांची दयनीय अवस्था होण्यास सुरुवात होते। त्यातच कालपासून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवरती आता खड्डे दिसायला लागलेले आहेत। आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आहोत आणि याच ठिकाणी दादरहून चेंबूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरती अक्षरशः खड्डेमय हा जो रस्ता आहे तो झालेला आहे। थोड्याच पावसामध्ये हे खड्डे दिसायला लागलेले आहेत। असाच मुसळधार पाऊस राहिला तर या ठिकाणी रस्त्याची चाळण झाल्याशिवाय राहणार नाही। हा रस्ता आपण पाहतोय तो चेंबूरच्या दिशेने जाणारा रस्ता आहे, परंतु सायन पुलावरती देखील तशीच परिस्थिती आहे, ज्या ठिकाणी अक्षरशः ब्रिजवरती रस्त्याची चाळण झाल्याचं चित्र पाहायला मिळते। पहिल्याच पावसात ही परिस्थिती आहे। गेल्या वर्षभरामध्ये मुंबईतील रस्ते संपूर्णपणे काँक्रिटीकरण करण्याचं काम आहे ते महानगरपालिकेने हाती घेतलेलं आहे। मुंबईतील सगळे रस्ते काँक्रिटीकरण करण्याचं राज्य सरकारचं स्वप्न जरी असलं तरी सुद्धा पहिल्या पावसामध्ये ही जी परिस्थिती आहे ती आपण पाहतोय, ज्या ठिकाणी रस्त्याची चाळण होताना आपल्याला सुरुवात होताना या ठिकाणी पाहायला मिळते। अचानक जर बाईस्क्वेअर या ठिकाणी आला तर या ठिकाणी खड्ड्यामध्ये अडकून त्याचा ॲक्सिडेंट होऊ शकतो व मृत्यू देखील होऊ शकतो, अशी परिस्थिती या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ह्या सर्व बाबींवरती महानगरपालिका असेल, प्रशासन असेल, त्यांनी लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे। जर हे खड्डे लवकरात लवकर बुजवले नाही तर कुठेतरी अपघात होण्याची देखील दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। त्यामुळे जर पाऊस वाढला हे खड्डे वाढतील, त्याच्या आधी हे खड्डे बुजवणं तेवढंच गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोयेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।